रंगदेवता आणि सूज्ञ रसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत तिसरी घंटा. मग या 5 मिनिटं तर लागेल. माझ्या छाताला बुलडोझर फिरवा आणि मगच आमची घरं पाडा. थोडे ऍडजस्टमेंट होत जा ना राहुल. अरे याच्यात काय दम हाय. अरे तो बुलडोझर बंद करतो का? तुम्हाला मी फोन करून अर्धा तास झाला. गोळी हाणायची ना तुम्हाला. मला दिव्या छाताडावर बघतो तुमचा दम. हे बघा, शासनाला विरोध म्हणजे कायद्याला विरोध. कोण त्यांना आणि सरकार तुम्हाला योग्य मोबदला देणारच आहे ना. ए येड्या साहेबा, अरे हो माग अरे काय र कसला र मोबदला? अरे तुझी आई ऐकतोस की बायको ऐकतोस? बोला मला, मग आम्ही समजी देतो तुला मोबदला. हे बघा, खाजगी जाऊ नका. मी तुम्हाला शब्द देतो ना, सरकार तुम्हाला जागेच्या बदल्यात दुसरीकडे घर बांधायला जागेची व्यवस्था करणारच आहे आणि योग्य तो मोबदलाही मिळेल. अरे ग मोबदला आणि चालली इथून. आणि परत जर का आलास ना एका चबी चांगल्या जागेवर थांबणार नाही. अरे मागे व्हा बरं आणि शांत राहा. मी बोलतो ना साहेबांशी. चव्हाण साहेब, अहो आम्ही तुम्हाला किती वेळा सांगितलं तुम्ही आमच्या जमिनीची अपेक्षा सोडाच. अहो याआधी आम्ही तुम्हाला दिल्याच ना जमिनी. अहो मग काय झालं त्याचं? ते मला का माहित नाही. घरही खाली करावीच लागतील. साहेब घरं खाली होणार नाही ना. आम्हाला आमच्या लाटल्या जमिनीचा मोबदला द्या. अहो प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसन करा. मग ठरवू आम्ही काय करायचं. मोठा शहाणा आलास तू, मला शिकवणार. या चव्हाणला मध्ये आलास ना तर तुला आत टाकेल. आणि हे दीड जमिनीची अवकात आहे ना शेतकऱ्यांची. मिस्टर चव्हाण, शेतकऱ्याची अवकात काढायची असेल तर इथून निघालात तर बरं होईल. आणि हो, त्या सरकार दलाला बंद करा आता, नाहीतर परिणाम वाईट होतील. रश्मी आता तू शांत हो ना. अजून किती शांत बसायचं आता सहन करणार नाही. आजपर्यंत सोसत राहिलं ना, म्हणून हे दीड दमडीचे सरकारी अधिकारी आपल्याला उद्ध्वस्त करीत राहिले. पण आता यापुढे नाही, आपण शोषित नाही आहोत. रश्मीताई, तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. आता जे होईल ते होईल, पण आता सहन करायचं नाही. हे अर्णव, समजा तिला मनावर पोळीच्या नक्कीनं जास्त उडू नये. कधी पंख छाटून जातील ना, तिला समजणार नाही. अरे तू आमच्या मॅडमला बोलतो काय र? तुला आता नाही तिथं जाऊ देत. अरे कोणाचं पक्क छाटणार तू? हा कोणाचं? त्याच्या आधी तुझा हातच कशी छाटते बघ आता हलवाना. आणि काय ग, आमच्या बापजाद्यांच्या जमिनी तुझ्या बापानं बक्षीस पत्रात दिल्यात व्हायला. नाहीतर काय? अव तुम्ही पण काय बघत बसलाय कुत्र्या वाणी? तुमच्या आया बहिणीचं पक्क छाटायला निघाला तुम्हाला. हा नाही आला. शांत राहा बरं. माझ्या नाटकाचं आहे ना, बघून घेतो एकेकाला. नाही बेकार करून सोडत तर बघत. अरे आता जातो का? अरे पण जातो ह्यो. शांत व्हा. रश्मी, आता तुला काय गरज होती मध्ये बोलायची? काय गरज म्हणजे? सरकारला वाटते तेव्हा शेतकऱ्यांना बेघर करणार काय? बस झाला हरणं. हे शोषितांचं जीवन जगण्यापेक्षा मरण पत्करेल. पण असं शेपूट घालून जगणं कदापि शक्य नाही. अगं पण मी होतो ना इथे आणि बोलत होतोच मी. तुझं राहू दे रे. इतकं मवाळ राहिलास ना तर कोणी दाद देणार नाही तुला. अरे आंदोलनाची थोडी जरी दिशा बदलली ना तरी शेतकऱ्यांना आपल्या जमिनी गमवाव्या लागतील. आणि याला जबाबदार फक्त तूच असशील. अगं पण हा मार्ग बरोबर नाही. अत्याचारी सरकार, अत्याचारी सरकार. आमच्या मागण्या पूर्ण करा. नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या पूर्ण करा. नाहीतर खुर्च्या खाली करा. अत्याचारी सरकार, मुर्दाबाद. अत्याचारी सरकार.
बाबा भूत भूत कुठे आहे भूत? अरे आणखी किती मोठा घोडा होणार आहेस? अजून भूताला घाबरतोस? अरे बाबा सारखा जरा लीडर हो जरा. अहो बाबा या या पलंगावर भूत झोपले. अहो इतका तुटला होता तो. अहो मी आहे मी. मला काय घाबरता? हा बाबा आई आहे. अरे गंमत केली मी घाबरतो का तिला? पण बाबा खरंच या या पलंगावर भूत झोपलं होतं. आता इतक्या तुटला होता तो परत झोपलाय. बाबा अहो एक काम करा ना. बघा ना तुम्हीच. मी बघतो. मी घाबरतो का? बघतो. कळलं. पुन्हा बोलू नका. नाहीतर जगातील असतील नसतील तेवढी भूतं पळून जातील. अगं पण आई माझ्यावर विश्वास ठेव. या पलंगावर खरंच कुणीतरी होतं. अगं तो परत झोपतो आणि मला आवाजही देतो. अर्णव, पलंगावरच्या स्वप्न पडतात काय? म्हणजे आता तुझं लग्न करून द्यावंच लागेल. काय रे अर्णव, प्रश्न आले होते का स्वप्नात? तुला कळतच असतंय. अगं लहान आहे तो. करिअर करू दे त्याला. कसलं करिअर? ते काही नाही. हे बघ अर्णव, आंदोलन वगैरे बंद. आधी लग्न कर आणि मग काय ते कर. अगं आई अगं मला सध्यात अडकवू नको ग. अगं आत्ताच जर आंदोलन नाही केली ना तर बरबाद होतील शेतकऱ्यांच्या पीक. घरं मोडली, जमिनी लाटल्या तर काय करतील ते बिचारे? त्यांना ना नोकरी ना धंदा. अगं आई कसं जगतील ते? हो तुलाच रे साऱ्या जगाची काळजी. अर्णव झोप आता. आणि हो बुद्धीत आला तर बाबांना उठव. बाबा हो झोपा ना तुम्ही इथे. मी झोपतो आतमध्ये. तू झोप आणि काय असतं मला सांग. तू झोप. मी झोपतो. अहो साहेब, तुमचं काम झालंच म्हणून समजा. मी आहे ना. फक्त ते आपलं हे बाकी तुम्हाला बरोबर समजतं. बोलू आपण नंतर. अरे जवान, काय काम काढलं आणि गालाला काय झालं? दाढ दुखते. बसा. साहेब तुम्ही काहीही करा. पोलीस फौजा आणा, मिलिटरी बोलवा. वेळ आली ना तर होऊन जाऊ दे. जालियनवाला हत्याकांड. पण कोणालाच सोडू नका. चव्हाण साहेब जरा शांती घ्या. कशाला तुमचं ब्लड प्रेशर हाय करताय? हे बघा टेन्शन वगैरे काही घेऊ नका. बोला राधे. अहो कसली शांती? माझ्यावर एक चव्हाणवर हात टाकलाय. एकही शेतकऱ्याला मोबादला देऊ नका. मारू दे बेरा सरकारी कचेरीच्या. मग मी बघतो. कपडे जरा. इतकं सोपं आहे का ते सगळं? आणि तुमची भाषा चेंज करा. आपण सरकारी अधिकारी आहोत, गुंड नाही. पण साहेब चव्हाण बोललो ना की करतो सगळं. आणि तुम्ही काय करता? एक काम करा, सुट्टीवर जा महिनाभर. पण साहेब सोडू नका साऱ्यांना. या महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर गोळीबार तर नवीन नाही. आणि जर जास्तच आडवे आले ना तर द्या आदेश पोलिसांना. तसंही मावळमध्ये घातल्याच गोळ्या का होत आहे त्या? चव्हाण, तुमचं झालं असेल ना तर व्हा बाहेर. सुदर्शन बोलेल तुझ्याशी. आणि तसंही या विषयावर मला मुख्यमंत्र्यांशी बोलायचं. या तुम्ही. पण साहेब सांगितलंय ते. चव्हाण, सिटीवर लागले ना तुम्ही, मग तशी कामं करत जा. मनासारखं काम झालं नाही ना
तर तुमची प्रकरणे बाहेर काढायला मला वेळ लागणार नाही. या तुम्ही. सेटिंगवर लागतात आणि काम करायचा पत्ता नाही. काय रे सुदर्शन, असं तू पण सेटिंगवर लागला? अहो काय साहेब, साहेब मेहनतीवर लागलो. राधे राधे. मेहनत काय, तर मी पण. काय साहेब, मी पण. अरे ऐकून तर घे. अरे मी पण चव्हाणचाच विचार करतोय, पण ते जाऊ दे. बघ जर काय प्रकरण आणि तो सामाजिक कार्यकर्ता कोण आडवा जातोय त्याचं जरा नाव आणि डिटेल्स दे. साहेब त्याचे डिटेल्स ना आत्ताच देतो बघा तुम्हाला. राधे राधे. आम्ही दिसतोय काय? आम्ही दिसतोय काय? त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. रामकृष्ण रे माऊली. या, या, या. रामकृष्ण. या महाराज. रामकृष्ण. रामकृष्ण. येतो. रामकृष्ण. काय भारी भजन होतं बाया. रामकृष्ण रे माऊली. येतो. या, महाराज. या, या. अरे बसा बसा तुम्ही बसा. हे बस समजी बसा खाली. बस आता आणू दादा ना रश्मी दिदी पाहिजे होते इथं. भारी वाटलं. वय वय. हे बघा दोस्तांनो, ही लढाई वाटेल तेवढी सोपी नाही. तर आपल्याला जीव द्यायला लागला तरी देऊ, पण आता माघार नाही. अर्णव दादा न रश्मी दिदी त्यांच्या स्वार्थासाठी नाही लढत, आपल्यासाठी लढत्यात. त्यांना काय रे गरज हे उठाव, आंदोलन आणि उपोषण करायची? श्रीमंत घरातली शिकली सवरलेली पोरं आपल्यासाठी आज रस्त्यावर उतरत्यात, आपल्या खात्यात पित्यात. कुणासाठी? आपल्यासाठी. आणि आता आपण बी त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढायचं. आणि समजा लई जबरदस्ती झालीच तर आपण बी त्यांची ढाल बनायची. आंदोलन लागलीच तर आम्ही बी आमच्या पोरा बाळांसकट रस्त्यावर उतरू. आता ती दोघं बी आपल्या समजांसाठी एवढं करतात
तो आपल्याला बी त्यांची डाल बनावीच लागत. बरोबर आहे का सूर्य तुझं? कसली ना म्हणताय रे हा तुम्ही आम्ही ढाल बना तुम्ही ढाल बना मग मी तलवार बनतो हा अवकात काय आहे तुमची हा मातीतले किडे तुम्ही कधी पाय चिरडून मला ना तुमचा तुम्हाला समजणार नाही आणि तुम्ही ढाल बनताय वा 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 अरे चव्हाण आणि काय ग जरा जास्तच बोलतोयस तू आणि परत कशा पाहिजे आला इथं त्या दिवसा कमी झाला वय आणि एक ध्यानात ठेव आज तर अर्नो दादा बी नाही तुला सोडाया असा दांडू घालील ना 3-4 दिवस उठता बसता बी येणार नाही तुला. तू मला या चव्हाणला बांबू घालला सरकारी कामात आडवाल्यात काय होतं ना आता दाखवतोच तुम्हाला. अरे सरकारी दलाल माहिती तुम्ही दलाल असाल मोठं काय गावाला किती दिवस आवाज दाबाला आमचा खूप तोंड चालतं ना हरण करून आता दाखवतोच तुम्हाला. ए तिकडे थांबत या इकडे आणि जोडून काढा ना. मी तुमचा फॉर्म भरलाय फक्त इथे ना या इकडे बाबा पाहून हा या इकडे सावकाश काय झालं पोलीस राम्या काय झालं अरे दादा आवाज पण आवाज पुन्हा चव्हाण पोलिसांना घेऊन आला होता रघुवन माधू येतात तिथं शेतकऱ्यांवर लय जबरदस्ती करत होत आणि गावच्या पायावर लाथा बघे आणत होत आणि गोळा घालायच्या धमक्या बी दिल्या. रघुवन माधू केला त्यात पोलीस गाडीत घेऊन गेलं वय नेऊ दे नेलं तर आजपर्यंत लय सोचलं अजून किती दिवस सोसायचं. आता या लढाईत माझं कुकू जरी पुसलं ना तरी बी आता माघार नाही. माझ्या वहिनी अगं इतकं सगळं झालं तरी तुम्ही सगळ्यांनी सांगितलं का नाही मला आणि असं कसं घेऊन जाऊ शकतात त्याला. दादा तुमचं बी नाव घेत होत तुम्हाला बी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन गेल्यात. अरे असं कसं या देशात लोकशाही आहे की नाही आणि बाबासाहेबांच्या देशात ना उगाच कोणी कोणाला अटक नाही करू शकत. अर्णव लोकशाही कुठे नाही राहिली आता दडपशाही झाली सगळीकडे आणि इतकं मवाळ राहिलंच ना तर हे असं पुन्हा पुन्हा होत राहणार. हीच वेळ अर्णव या क्रूर शासनाला आणि त्यांच्या स्वतःला हुकुमशाह समजणाऱ्या अधिकाऱ्यांना भेटायची हीच योग्य वेळ. आज शेतकरी संघटित झालाय न्यायासाठी आपल्या मायभूमीसाठी. आता कार्य फार पण लढायचं. रश्मिताई बरोबर आहे तुमचं. आता आपणच सावित्रीच्या लेकी झाशीची राणी म्हणून तलवार हातात घ्यायची वेळ आली. या महिषासुरांचा वध कराया कालिका देवीच लागल. अहो आज तर माझ्या मालकावर नुसतं हात उगारलाय. उद्या तर मूर्त बी पडत्यात.
बिघडलंय सगळं आणि आम्हाला का नाही सांगितलं तुम्ही? अगं सुरे, इतकी मोठी गोष्ट आमच्यापासून का लपवली? अहो रश्मिताई, आणखी काय काय सांगणार तुम्हाला? अहो इतकं समज करताय आमच्यासाठी. पेठा पेटवला, गवात करपवला, बांबूचा तर पार पळसाच झाला. रम्याच्या 3 म्हशी बिटंबर खाली घातल्या आणि बरोबर जास्त आवाज केला तर रम्यालाच मातीत पुऱ्याच्या धमक्या आल्या. मग सांगा सांगा ना, आणि बस झाला आता. बोलवा त्या सर्व शेतकऱ्यांना. आपल्याला जर भरपाई मिळवायची असेल ना तर कलेक्टरकडे तक्रार करावी लागेल. अशा तक्रारीच्या कागदांचे बंगले बांध फक्त. केली तर उद्या आपल्याच इज्जती दिवसा ढवळ्या लुटल्या जातील. आज महतो आणि रघुला मारलं, तुरुंगात टाकलं. उद्या आपलंही हेच होत राहणार. अधिकार मिळवायचा असेल तर 4 लाथा खायची हिंमतही ठेवा आणि 4 लाथा दे. अरे बरोबर काय बरोबर? हा, आणि तुझ्या आवाजाला काय झालं रे? दादा अहो मैं कुठं, मैं शांत तर आहे. हा ठीक आहे, असू. आणि हे बघ रश्मी, अधिकारी दिले. मला नाही जमणार तुमच्यासारखे हिंसक वागायला, आणि ते माझ्या तत्वातही बसत नाही. अरे पण या दडपशाहीमुळे सगळं व्यर्थ आहे रे. कसं समजावं तुला? अर्णव, पैसा आणि सत्तेपुढे खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं करायला वेळ नाही लागत रे. जरा जपून राहा अर्णव. बरोबर बोलतीये ती. दाम्या, परत जर आवाज बदलून बोलला ना तर लक्षात ठेव. अरे इथे विषय आहे काय? हा, आणि तुला मस्करी सुचते. याची वकिली करणार तू बंदच कर आता. आणि काय बरोबर बोलते रे ही? अरे अरुण दादा, मैं कुठं काय बोललो? मी सांगणारच मी तिथे. मैं काय बोलला तुमच्या? अहो एवढं समजत असतं ना मला तर तुमच्या आधी जाऊन त्या मोठ्या साहेबाच्या छातडा बसून शिमगा केला असता म्या. तू सांगतो. आणि अगं हे अगं ऐक ना माझं. अगं हे कोण आहेस तू? हा, अरे हा बघा माझ्या समोर. अहो दादा, समोर समोर तो कोणी बी नाही. कोणीच नाही दिसत. अरे थांब तू. अरे अर्णव, का ओरडतोय? हा बघा. इथे कोणीच नाहीये. हा बघा इथे गेला भूत. पाहिलं ना तुम्ही सगळ्यांनी? आई बाबा मला उगाच वेळात काढत होते. अरुण दादा बरं वाटत नाही. तुम्ही मला भीतीच वाटत. अरे गप्पा बसा रे. इथे महादेव आणि रघुचे येऊन पडले. किती मारलं असेल पोलिसांनी त्यांना. आपण त्यांच्या जामिनाची तयारी करूया. तुम्ही बापुडे चला. येतो ना, येतो. अरे बरा आहेस ना? काय होतंय तुला? का असं वागतोयस? काय झालंय? चल बरं घरी. मी महादेव आणि रघुच्या जामिनाची तयारी कर. तू घरी जा बरं.
कोण? अरे कोण आहेस तू? हा? आणि काय मला खेळतो? अरे जीव घ्यायचाय का माझा? अरे मी काय कुणाचं बिघडवलं? तू का माझ्या मागे लागलाय? या सगळा बघ. कोण आहेस तू? हा? आणि समोर ये. अरे बदला घे माझ्या कुणाचा बदला म्हणजे? घाबरवतोयस मला? अरे तूच माझी शेवटची आज आहेस. तूच मला न्याय मिळवून देऊ शकतो. फक्त जर तुझ्याचा आत्मविश्वास तेवढा जागा कर. ए बघ, मी पोलिसांना फोन करील. कोणी पाठवलंय रे तुला? मी तुला सांगतोय, तू शांत राहा, नाहीतर मी पोलिसांना फोन करील. हे असं घाबरून नका. हे बघ, मी तुला काय नाही करणार. नाही एक भटकता आत्मा आहे. म्हणून त्यांच्याकडे मदत मागे आली. मला न्याय हवाय, पण मला बी मर्यादा आहे. माझा बदला आहे ना, मी कवाच पुरा केला असता. हे असं बुद्धीत काही नसता. आणि तू तिथे कधी लपून बसता? आणि काय रे तुझा बदला काय? आता दाखवतो तुला बदला. बसला भाई विश्वास. अरे मी एका शेतकऱ्याचा अतृप्त आत्मा आहे. आता माझ्या मला फक्त तू आणि तूच शांती देऊ शकतो. अरे पण मीच का? अरे मी पाहिलंय कित्येक महिने नकळतपणे या शेतकऱ्यासनी न्याय मिळून द्या. या तू प्रामाणिकपणे लढतो. या करतोयस ना, त्याच रस्त्याच्या जमिनीमुळे या क्रूर शासनानं माझा बळी घेतलाय. काय? अरे म्याच तो आत्महत्याग्रस्त शेतकरी का पाटील. माझी जमीन या शासकीय दलालाही परस्पर खोटं कागद बनवून या सरकारला कोरोना दिली. या न्यायासाठी मंत्रालयापासून समध्या कोर्ट करीच्या पायऱ्या बी शिजवल्या. न्यायाची भीक बी मागितली, पण मला जिवंतपणे मारून टाकलं या हरामखोराई. माझ्या जमिनीचं खोटं सातबार करून विक्री बी केली. अरे पण आत्महत्या हा पर्याय आहे का? तुझ्या त्या चिमुकल्या लेकरांचा तरी विचार करायचा ना. अरे मी आत्महत्या नाही केली. चलाय माझा काय? खून? खून तेवढ्याच्या पैशासाठी ते काय माझ्या लहान लहान लेकरांना सोडून जाईल बाई. त्या दिवशी राज्याला
कोटेवाडच्या पियेनं स्वतः गुन्ह्यांकरवी गाळ दाबून माझी हत्या केली या. अरे मला पासावर लटकून आत्महत्या दाखवली. कोण तो सुदर्शन? होय, अरे माणूस काय ऐवान होतो ऐवान. अरे उघड्या पाण्यात चांगला अंडा सचा बघू दे त्यांना. अरे माझ्यासारख्या हजारो शेतकऱ्याची यासह बेघर होण्यापासून वाचव. अहो मी तर या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात कधीपासून भांडतो, पण पैसा आणि सत्ता या अशा दोन गोष्टी आहेत की त्यांच्या सत्तेने दाबण्याची ताकद तयार होते. अरे सत्य कधी अपराजित असतं. फक्त तुझ्यातला आत्मविश्वास तेवढा जागा कर. बाकी मी आज तुझ्यासोबत आहेच. हो मॅडम, हो इतक्या कोणाशी बोलतोय तू? की पुन्हा ते भूत? नाही बाबा, हा उद्या उद्या सभेला जायचंय ना, हा त्यामुळे मी सराव करत होतो. आणि मागे मागे काय काही नाही बाबा. तुम्हाला काही दिसलं का? नाही मला काय. हो बाबा झोपा तुम्ही, मी पण झोपतो. भाषणाचा सराव करतो थोडासा आणि झोपतो. होशील रे बाबा होशील. अण्णा आजारी होतोच, दुसरा केजरीवाल देव जाणे. खूप उशीर झालाय, जाऊन झोप. मला पण सकाळी ऑफिसला जायचंय. हो बाबा झोप जाऊ. झोपा झोपा. म्हणजे तू फक्त मला म्या फक्त तुला दिसणार आहे. कारण माझ्या आत्म्याला फक्त तू आणि तूच शांती देऊ शकतो. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. थांबा की जरा. आता रश्मी दिदी आपल्या समजातनी काहीतरी सांगते. नमस्कार मित्रांनो, आपण जर अशाच सभा घेत बसलो तर आपल्या घरांवर बुलडोजर फिरायला वेळ लागणार नाही. आज शेतकरी संघटित झालाय, पण वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलाय. आपल्या आपल्यातच पक्ष गट तयार केले गेले. शेतकरी रस्त्यावर उतरतो, पण योग्य मार्गदर्शन मिळत नाही. याचं कारण आपल्याला भरकटवलं जातंय. आपल्या आंदोलनाची दिशा बदलली जाते तरी आपल्याला समजत नाही. आपण लढतोय, पण कोणाशी लढतोय हेच कळत नाही. आपण भावाभावात त्या वाट्यांसाठी लढतोय. भावा पंडित न्यायालयीन लढाया सुरू केल्या आहेत. उगाच ताकद संपून फायदा नाही. एक लक्षात घ्या, इंग्रजांनी आपली कमजोरी ओळखली होती म्हणून डिवाइड अँड रूल्सच्या राजनीतीचा खेळ केला आणि 150 वर्षे राज्य केले. फोडा आणि राज्य करा ही नीती वापरून आजही हे व्हाईट कॉलरवाले आपल्याला याच राजनीतीचा वापर करून आपल्याला एकमेकात लढवून राज्य करतायत. आपली लढाई कोणाशी आहे? आपली लढाई शासनाशी आहे. खुर्चीत बसलेल्या त्या सरकारी अधिकाऱ्यांशी आहे. आपण निवडून दिलेल्या आपल्याच व्हाईट कॉलरवाल्या नेत्यांशी आहे. आपली लढाई सरकारी दलालांशी आहे. आपल्यातल्याच अय्याश आणि पैशाच्या लालसेने बेभान होऊन मातीमाळ विकणाऱ्या त्या हलकट लोकांशी आहे. आज निश्चय करा, आज निश्चय करा, बलिदान देऊ, जीव घेऊ अथवा देऊ, पण जमिनीचा एक तुकडाही कोणाला देणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. रश्मी दीदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रश्मी दीदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांनी आमच्या नेतृत्वावर जो विश्वास ठेवला आणि सतत या रस्त्याच्या लढाईमध्ये तुम्ही सर्वजण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात, याबद्दल आपले खरंच खूप खूप धन्यवाद. पण मित्रांनो, सर्व लढाया या शस्त्र हातात घेऊन जिंकता येत नसतात. रश्मीजींनी आपल्याला नुकतेच मार्गदर्शन केले, आपले मनोधैर्य वाढवले. पण मित्रांनो, भावनेच्या हारी जाऊन चुकीचे पाऊल उचलणे
आपल्यालाच किती महागात पडू शकते याची जाणीव आपल्यापैकी रघुला आणि महादूला नक्कीच असेल. आपण दोघांनाही जामिनावर सोडून आणलं. मला एक सांगा, आपण चुकीचे पाऊल उचलून स्वतःहूनच किती उद्ध्वस्त व्हायचं, बरोबर ना? आणि हे बघा, तुम्ही मला मवाळ म्हणा, घाबरट म्हणा, पण मी एक अहिंसावादी आहे आणि गांधीजींच्या तत्वाचा आदर मी मरेपर्यंत करत राहणार. मित्रांनो, आपण सर्वजण लोकशाही मार्गाने आंदोलने करू, उपोषणे करू, अति न्याय मिळेपर्यंत. जीव गेला तरी बेहत्तर. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कधीच कायदा हातात घ्यायचा नाही. आणि एक वेळ नक्कीच अशी येईल की ह्या सरकारला आपली दाद घ्यावीच लागेल. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. हर दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रश्मि दीदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हर दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे आता शांत व्हा. आता आपली सभा संपली, आता तयारी करा. चला कामाला लागा. चला हे दोन हो, चला. मी पण चालेल. हो, ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे. रघु, अय रघु, ऐक तर. मी ज्या तुम्हाला फाईल्स दिल्या होत्या ना, त्या आपल्याला कलेक्टरकडे घेऊन जायचे. तर तुम्ही तयारी करा, मी येतोच. हा, चला. हो. अगं, तुला इतकं भडकव भाषण द्यायची काय गरज होती? तुला माहिती आहे ना, या सरकारमधले कित्येक लोक रस्त्याच्या जमिनीसाठी आग्रही आहेत. अगं, हा महामार्ग जाणार होता म्हणून कित्येक शासकीय अधिकारी, मंत्री आणि त्या दलालांनी ना आधीच कुणाला कळायच्या त्या सर्व आजूबाजूच्या जमिनी विकत घेऊन ठेवल्या. आणि एवढं सगळं होऊन तुला वाटतंय का सहजासहजी मानती? तोही फटाफट करू लागलो. हे बघ, मी सगळ्यांच्या फाईल्स बनवायला लागले. अगं, पण ती वेळ निघून गेली आता. म्हणजे ज्याची सत्ता त्याचाच कायदा. मग आपण कितीही या भ्रष्ट व्यवस्थेसोबत लढा दिला तरी काही फरक पडणार नाही. इतकं कळतं ना, मग काय की टोकाची भूमिका घेते? लक्ष्मी, अगं, त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. परत जर त्या चव्हाणसारखं कुणाला चोपलं ना, तर अख्खा आयुष्य तुरुंगात जाईल आपण. तर त्या रघुला आणि महादूला कसं तरी जामिनावर सोडून आणलं, हे माहीत असतानाही तू अशी वागतेस. अर्णव, किती रे डरपोक झालायस तू. मी ज्या अर्णववर प्रेम करते तो एक निर्भीड समाजसेवक आहे. अन्याय आणि अत्याचाराशी दोन हात करणारा निडर योद्धा आहे. मला तुझ्यात वीर सावरकर पाहायचे कारण, पण तू तर सरकारच्या एका धमकीत स्वतःला अहिंसावादी समजून स्वतःची काकडी वाचवली. तू पळ काढतोस असं नाही वाटत तुला? पळून पळून किती रे पळणार? कितीही पळालास तरी स्वतःशी दूर नाही पडू शकणार. लक्षात ठेव ना. तू गप्प रे जा. आम्ही बोलतोय ना इथे. अर्णव, आर यू ऑलराईट? कोणाशी बोलतोयस? इथे तर कोणीच नाही. अगं, कुणाशी नाही ग, ते अचानक तोंडातून निघून गेला माझ्या. बरोबर बोलते ती. काय काय बोललीस तू? बरोबर बोलते ती. तेच ना? रश्मी, तुला कसला आवाज आला का? अरे कसला आवाज. त्या दिवशी पण तुला हाच फास होत होता ना, म्हणून अंदाज काढला रे. बाय द वे अर्णव, आपल्या लग्नाचं कधी होतेस ना? अगं वेळ, अगं कसलं ग मन बदललंय. आणि काही अंदाज लावू नकोस. यू आर माय ट्रू लव्ह. कॉलेज पासून मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम करत आलो. अनिताचा अपद बघायला. अगं अगं, ते प्रेम वगैरे काही नव्हतं ग. आणि हे बघ रश्मी, हा रोमॅन्टिक. कपडे झाला आणि तू काय तू? हो जाते. तुझं ना हल्ली माझ्यावर प्रेमच राहिलं नाही. अगं खरंच तुला नाही, ते अचानक तोंडातून निघून जातं माझ्या. अर्णव, अरे बरा आहेस ना?
मला वाटतं तुझी झोप झाली नाही. हो ना, रात्री हा भूत पुन्हा बोल. अगं हा भूत म्हणजे तो हा काल रात्री तो भूताचा चित्रपट. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. तुझं ना हल्ली माझ्यावर प्रेमच राहिलं नाहीये. अगं रश्मी ऐकून तर घे ना. रश्मी सुरू लाव, तू सुरू करत बघा का तुझं आमचं लग्नच मोडा. अगं रश्मी अगं ऐकून तर घे ना. सुदर्शन हे साहेबांचं काम आहे आणि हे झालंच पाहिजे. अहो हे काम ना अहो झालं म्हणून समजा. हे बघ नाम लिहिल्यावर शेतात काय आणि साहेबांचा फोन आहे. जैन सर. मोठेवाल काय करताय तुम्ही? कधी होणार प्रोजेक्ट पूर्ण? हे बघा पुढे सत्तेत असू नसू काही करा पण या 6 महिन्याच्या आत जागा एक्वायर झाल्या पाहिजेत. पण सर ते शेतकरी. ते मला काही सांगू नका. इतक्या मोठ्या केसेस मधून बाहेर उगाच नाही काढलं तुम्हाला. साम दाम दंडभेद सगळं वापरा. बाकी पॉवरची दिल्याच आहेत त्या जरा वापरायला शिका. यस सर. मनासारखं काम झालं नाही तर जुन्या फाईल्स निघायला वेळ लागणार नाही, लक्षात असू द्या. यस सर. राईट सर. जैन सर. घ्या आणखी ठासून घ्या आमची. सगळीकडून बडवा आम्हाला. इकडे हा सीएम गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे आणि तिकडे ते शेतकरी. पण जरा अरे पण कधी त्या सीएमने माझी ठासून झाल्यावर. अहो साहेब वाढचा ना फक्त त्या शेतकऱ्यांचीच नाहीये. अरे मग कोणत्या काळ्या मांजरी आडव्या जायच्या राहिल्या. अहो शेतकरी विरोध करतात ते वेगळे आणि तिकडे ती कोर्ट कचेरी मागे लागली ना ती वेगळी. ते कोर्टाचं नंतर बघू. तो अर्णव आणि रश्मीने माहिती अधिकारामध्ये पुरावे काढून ठेवले आणि वड खाते ना नोकरी झाल्याच्या भीतीने काही करण्याच्या मनस्थितीत नाहीये. म्हणजे आता मलाच काहीतरी करावं लागेल. सुदर्शन असं आहे. एक काम कर. तुम्हाला समजलं काय करायचंय? अरे हो काम झालं म्हणून समजा. रश्मी अगं देश स्वातंत्र्य झाल्यापासून ना लोकशाहीचा खुणच होताला या देशात. हो ना. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशात जगाचा पोशिंदाच रस्त्यावर आला तर काय कामाची लोकशाही. तर बाबासाहेबांनी सर्वांना समानतेचे अधिकार दिले. प्रत्येकाला आपले जीवन स्वाभिमानाने जगायचे स्वातंत्र्य दिले. आणि एवढंच नाही तर गरीबातल्या गरीब घटकाला स्वाभिमानाने कसं जगता येईल ना याची सुद्धा तरतूद करून ठेवली. पण तरी सुद्धा आज अशी वेळ आहे. अरे दोष या सरकारचा नाही, दोष आपल्या पोखरलेल्या सिस्टीमचा आहे. आपल्यातल्याच लालची आणि गुलाम बनलेल्या मानसिकतेचा आहे. हो ना. काय करावं ना काही समजतच नाही. बरं झालं आपण भेटलो. आपल्याला एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. हो ना. किती छान वाटतंय आज भेटून. खूपच. बरं चल आपण जाऊया आता. खूप लगेच वेळ- निघायचं. हो चल. ऐक मी तुला जे काम सांगतो ते तू कर आता. ए धक्का कोणाला देतोयस? दिसत नाही का तुम्हाला? रस्ता का तुझ्या बापाचा काय रे? ए बापूला जाऊ समजलं. रस्त्यावर रस्ता का तुझ्या बापाचा आहे का रे? ओ साहेब
तुम्ही त्या गुंडाला पकडायचं सोडून अर्णवला काय पकडताय? ए गप्प तू, मला माझं काम नको शिकू. आणि ए निघ रे तू. अहो पण साहेब आम्ही काहीच नाही केलं. त्या गुंडांनी छेड काढली रश्मीची. कळतंय मला कोणी कोणात काय केलं ते. कधीपासून तुमचे काय चाळे चालू होते ना ते नीट ओळखतो मी. हिच्यासारख्या पोरी रस्त्यावर काय धंदे करतात ना हे काय नवीन नाही आम्हाला. हो साहेब, एका मुलीबद्दल बोलताय तुम्ही आणि अशी भाषा शोभत नाही तुम्हाला. अर्णव, हा वर्दीत असला म्हणून काही बोले. तू का सहन करतोस? त्याच्या सिनियर्सला फोन कर. एका महिला कार्यकर्त्याशी अशा प्रकारे वागल्याने काय होऊ शकतं ना? अरे बरोबर बोलती ती. तू घाबरे. मला गप्प बोलतो. तुला शहाणपणा ऐकत आलोय. कर पण माफ केला तुझा त्याला फोन कर. आता कोणी काय वाकडे करू शकणार नाही. चल तर नाव. अरे काय करती तुझ्या लपून? शिवरायांचं नाव लावतोयस ना? अन्याय सहन करू नकोस बघ. अरे परस्त्रीबद्दल अपशब्द बोलणारा छत्रपती शिवाजी महाराज असं काय सगळं द्यायचं ते आठव की जरा. नाही तू असं जाणणारच नाही. तुझ्यासारखा वर्दीचा राक्षस जर असं वागायला लागलं तर आमच्या आई बहिणींनी कुणाच्या आगर घराबाहेर पडायचं सांग ना. अर्णव, अर्णव सोड त्यांना. उगाच खातात. अर्णव, हे अपरी, मागावर या एकाला बी सोडणार नाही. इतक्या दिवस भटकत होतो, आता कुठं संधी मिळाली. बघून घे तुला पण. दर्शन काय चाललंय बाकी? साहेब आज येऊ का? या 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 हो चव्हाण साहेब, हो या 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 बसा. अहो आनंदाची बातमी आहे. शेवटी मासा गळाला लागला. अहो चव्हाण साहेब, अहो तुमच्या इतक्या खुश होण्यामागची बातमी ना अहो कधीच कळाली आम्हाला. कदाचित तुमच्या आधी. म्हणजे काटा कसा काढायचा ना ते तुम्ही आम्हाला शिकवण्याची गरज नाही. म्हणजे ते सगळं तुम्ही कळलं? वा 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 साहेब, मानलं तुम्हाला. बरं अजून काही काम संपलेलं नाही. चव्हाण सुदर्शनच्या सोबत राहा आणि मी सांगतो तसं करा. हे शेतकरी ना नाक मुरड तुमच्या पायाखाली येतील. कोण साहेब? चव्हाण उद्या दुपारपर्यंत ना तालुक्यातील किती शेतकरी विरोध करतात यांची यादी जमा करा. आपापसातील भांडणे चालू असणारे शेतकरी आणि हरकती असणाऱ्या व्यक्तींची नावांची यादी जमा करा. सुदर्शन यादीतील तालुक्यामधील या अर्णव सारखे शेतकरी नेते आणि प्रॉपर्टी विषयीची सारी माहिती जमा करा. ज्यांचे रजिस्टर मारले आहेत ना त्यांचे पेमेंट आजच थांबवा. काही अटी काही शर्ती लावा. शेतकऱ्यांमधलं आपापसातील भांडणे वाढवा. पण साहेब यातून काय सिद्ध होईल? अरे होईल ना, सिद्ध होईलच. तो अर्णवात आहे आणि त्याला लगेच जामीन होऊ देणार नाही. आणि तसंही शेतकऱ्यांमध्ये आंदोलन पेटवणारही कोणी नाही. चव्हाण शेतकऱ्याच्या काही हरकती नसतील ना तर आपली माणसे उभी करून हरकती टाका. बाकी विरोध करणाऱ्यांना पैशाचे आमिष दाखवा. असे किती शेतकरी आणि कितीतरी शेतकरी नेते ना पैशात विकत घेतले ते हलकट आहेत. जे तयार होतील लगेच त्यांचे रजिस्टर मारवायला सुरुवात करा. हे काम दिवस रात्र चालू राहू द्या. आडवे येतील त्याच्या नांग्या ठेचा आणि सरकारी कामात अडथळा टाकला म्हणून 353 लावून आठ टाका. तो अर्णवात आहे तोपर्यंत शेतकऱ्यांमधली आपली दहशत निर्माण करा. पण साहेब ते पत्रकार पत्रकार काय करणार ते मी बघतो. आणि तसंही हे काम या 2 दिवसात पूर्ण झालंच पाहिजे. बाकी पुढचं पुढे. साहेब पण मंत्रालयातून काय दबाव आला तर? ते मी बघतो. आणि दबाव कसला? उलट झालं नाही ना तो सीएम बसलाय माझी ठासायला. आणि तुमच्याकडून झालं नाही ना तर मी बसलोय. काय हो साहेब, हो साहेब या आता येतो साहेब.
राधे 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 राधे. अरे पाणी घेऊन ये. अर्णवाला आलाय मोठा पराक्रम करू. पोलिसांनी जास्त त्रास तर नाही ना दिला. ए बरा आहे तो, काय नाही झालं त्याला. आणि हे बघा युवराज, आपली समाजसेवा ना आता पुरे करा. या वयात लोकांचे ताणे सहन होत नाही आता. पण बाबा हो, ही हुकुमशाही नाही वाटत का तुम्हाला? नाही, बरोबर बोलतात बाबा. अहो आई, तुम्ही पण बाबांसारखं बोलायला लागला. हो मी पण. आणि तुमचंही राहू द्या. समाजकार्य आवरा आता आणि लवकरच लग्न करून बाबांचं ऑफिस सांभाळा. तुला बदला घ्यायचंय काय घेऊन जायचंय. आलास तू, ये ये जरा समोर ये. अरे केलं तू. आणि त्या पोलिसांनी मलाच फोडली. तेव्हा कुठे गेला होता? अरे कुठे गायब झाला होतास? काय झालं? कोणी काय केलं तुला? अर्णव, काय होतंय तुला? तुझी तब्येत काही नाहीये का? हो जा ना, डॉक्टरांना फोन करा. काही बरं आहे आणि मला काय झालं? हा काय हा बघ, हा बघा, हा माझ्या अंगात घुसतो आणि कोणालाही मारत सुटतो. मग हे सगळे लोक ना राग माझ्यावरच काढतात. अरे अर्णव, कोण आहे तिथे? का उगाच असा ओरडतोय? अहो आई, त्या दिवशी पण याने असंच करून पोलिसांवर हात उभारला. भूत शेतं म्हणे आम्ही. बाय बाय बाई देवा, अरे काय पिढा झाली माझ्या पोराला. कोणतं भूत झपटलं माझ्या अर्णवला. थांबा, मी देवाचा भंडारा घेऊन येते घरातून. ए तुझं बंदच असतंय. काय नाही झालं त्याला. ते कार्ट ना मोठं स्वतःला ना क्रांतिकारी समजतंय. आपल्या घरात ना शहीद भगतसिंग जन्माला आले तसे. नाही काही पिढा वेगळी होतीच नाही. मी भंडारा घेऊन येते. थांब प्रेमीला बाय. अरे अर्णव, आईचं नावात काय आवाज येतोय? ए पोरी, म्या तुझा अर्णव नाही. म्या तुका तुका पाटील. म्हणजे खरंच भूत? होय, म्या भूतच आहे. म्या एक अतृप्त आत्मा आहे. आणि माझ्या घरात या लय शेतकरी तांबड्या मायच्या रक्षणात मसनात गेल. हे समजायच्या हा मस्ती आत्महत्याग्रस्त शेतकरी म्हणून ओळखत. मी आत्महत्या केली नाही. आम्ही का म्हणून आत्महत्या करायच्या? त्यांना असं वाऱ्यावर सोडून अरे कसं जगायचं आम्ही? सांगा ना, कसं जगायचं? बापजाद्यांनी जमिनी राखून ठेवून त्यांचं संरक्षण करायचं म्हणून आयुष्यभर तळमळलो. पण सरकारी दलालांच्या दादागिरीनं या सत्ता भोगणार राक्षसांनी जिथं मारलं मला. अरे मेलो ना, मेलो म्या. पण कुणी मारलं मला या असं झाडावर लटकलेलं पाहिलं म्हणजे मी आत्महत्याग्रस्त. मरतात ना, आत्महत्या करून मी असं लय शेतकरी मरतात. पण त्यांना या सरकारी व्यवस्थेनं आधी जिथं मारलेलं असतं तवा मरत्यात. पण मला असं झाडाला लटकून मारायचं नव्हतं. मला लढायचं होतं.
सरकारशी सरकारच्या दलालांशी अशा गोरगरीब मला सरकारी गुण गुन्हा फक्त एवढाच होता की मी त्या सरकारी बाबूंना शेतकऱ्याच्या जमिनी खरेदी करायला विरोध केला. त्या दिवशी महिनाभर साठवलेलं माल जरा तिकून पोरांना नाही कापड घ्यायला चालू होत. पण का ते पिकावं म्हणून बायकोची साडी रस्त्या पोरांचे हसरे चेहरे आठवत पुढं कुरवाड चालवत. पण त्या सरकारी बाबून मला रस्त्यात अडवलं आणि माझा गळा आवडला. मला वडी त्या झाडाला लटकवला, माझ्या गळ्यात वर टाकला, आत्महत्या केली. उलट्या हाताला मारला गेला. माझी बायका पोरा किती आपरडा पडत होती. माझ्या बायकोच्या पोटातलं माझा यत्न म्हणता आत्मा किती ओळख होता. मात्र आम्ही कुणाला सांगू शकत नव्हतो. माझा कृपात्मा मोठ्या आशेनं बघतोय मी. फक्त हा लढा थांबवू नका. ज्या दिवशी या हनुमानमधला हिरपुरुष या व्यवस्थेशी दोनात करायला सज्ज होईल ना, या दिवशी माझ्यासारख्या आणि या समजा शेतकऱ्यांच्या आत्म्याला शांती लावत. फक्त लढा थांबू नका. फक्त लढा थांबू नका. माझं लेकरू नाही वाटत
भया अहो तुम्ही नव्हतो म्हणून काही सरकारी झालाय शेतकऱ्याच्या घरी तिसरा चक्रा मारीत होतं. होय आणि शेतकऱ्याच्या चांगल्या आणि अडचणी सोडून जमिनीच्या मोबदल्यात एका दिवसातच लई पैका देऊ खात्री व्हावी म्हणून आधी 2-4 दानकुरांनी जमिनीची इक्री केली आणि त्यांना घरी पैका देण्यात आला. त्यांच्याकडे बघून समद्यालाच पैक्याची हौस सुटली आणि मग हे समद होऊन बसली. अरे पण पैसा मिळेल म्हणून तर स्वतःच्या आईला विकायचं का? आणि ही कुठली पद्धत? जमिनी लाटायच्याच सोबत पैसाही गोठवायचा. हे बघा आता अमरण उपोषणाशिवाय पर्यायच नाही. अर्णव सुट्टी आहेस तू काय रे? कसलं उपोषण करशील ना? स्वतःला अन्न आजारा समजतोस होय? अण्णाही थकल्यात रे आता उपोषण करून करून. गेल्या काही महिन्यांचा या महाराष्ट्राचा इतिहास बघ. असं किती प्रश्न सुटल्या तर या उपोषणातून? अहो मग मी करू काय? अर्णव, भूत काका हो अरे घाबरू नका. ते काहीच करणार नाही आपल्याला आणि आपल्या सोबतच आहे. तुम्ही घाबरू नका, शांत व्हा. अर्णव आज आरला कार आणि काठीला दंडुका दाखवण्याची वेळ आली आहे आणि तुझ्या असं अहिंसा वादन ना काय बी होणार नाही बघ. म्हणजे पुन्हा हिंसा नाही, हे माझ्याकडून होणारही नाही. अर्णव, कसली हिंसा? मला तुमचं बोलणं काही कळत नाही पण तुझा अहिंसावाद या आंदोलनात तरी गुंडाळून रश्मिताई तुम्ही कधी बी सांगा एकवी सरकारी अधिकाऱ्याला गावात घुसून देणार नाही. मुर्द पडायची वेळ आली ना तरी बी चालल आणि फासावर लटकवलं तरी बी आता भ्या नाही. पण आता माय मातेचं रक्षण करणारच. होय रश्मिताई. अरे लगेच कुठे मुर्दे पाडताय पण? माझ्यासारखा हजारो शेतकऱ्यांचं मुर्द पडलं र त्याचं काय? हे बघा न्याय हा मिळेलच. आपण सर्व लोकशाहीवर विश्वास ठेवलो. अर्णव दादा, हो अर्णव दादा. अरे रघु माधू, अरे काय झालं? अहो त्या मोठ्या साहेबांना समजा शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ भेटायला बनवलंय. काय? होय दादा काहीतरी वेगळं शिस्त आहे बघा. होय अर्णव दादा. किती वाजता मीटिंग आहे? आज सांच्याला 4 वाजता. या मीटिंग मध्ये आपण गोंधळ घालायचा म्हणजे घालायचाच. अरे लगेच कुठे गोंधळ घालतात? हे बघा त्यांना काय करायचं ना ते करू दे. आपण वेगळ्या मार्गाने जाऊ. भूत काका समजावा जरा याला. अर्णव, तू नशील येणार तर नको येऊ. मी कसंही पोहोचेल. ताई मी आधी येतो तुमच्या संग. होय अर्णव दादा मी आधी येतो. चल. अरे थांबा ना. अरे लगेच कुठे जातात? थांबा, ऐकून तरी घ्या. अरे या शेतकऱ्यांच्या मोठ्या वारनं गुंडाळलं ना तर उद्या ते तुझ्या विरोधात उभं राहतील. मग तू हा लढा कोणासाठी देणार का? तुमचं पण खरं आहे. ठीक आहे आपण जाऊया. तुम्ही तिथे काय गडबड करायची नाही. मी बरोबर त्यांना कायद्यात पकडतो. चला येतो. जरा शांत बसा. जरा शांत बसा. हो जरा शांत बसा. साहेब का ते सांगतायत. हे बघा जरा शांत बसा. आज साहेब खास तुमच्यासाठी इथं आलेत आणि आज साहेब तुमच्यासाठी तुमच्या हिताचे निर्णय घेणार आहे. जरा लक्ष देऊन ऐका. याच्यात फक्त तुमचंच भलं आहे. आणि हे बघा साहेब आज तुम्हाला काहीतरी गुड न्यूज देणार आहे. आणि तुम्ही सर्वांनी मिळून माझा जो हल्ला केला होता ना त्याचं जखमा अजूनही ताजे आहे. तरी पण ते सगळं विसरून आम्ही फक्त आणि फक्त तुमच्या हितासाठी आलो. त्यामुळे काय ते काय सांगतात ना त्याच्याकडे लक्ष द्या. चव्हाण आपलेच शेतकरी आहेत आणि तुम्ही जरा शांत बसा. आपण सर्व शेतकरी बांधव माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात ना, त्यामुळे मी तुमच्या अपेक्षांना मुळीच तडा जाऊ देणार. मी तुमच्यासाठी काय हिताचे निर्णय घेतले ते जर तुम्ही मान्य केलेत ना तर तुम्ही करोडपती व्हाल आणि राज्याचाही विकास होईल. हो साहेब नुसत्या गोष्ट नको. जे काय असते तात्काळ पडद्याच्या उतरवा. होय की नाही? अरे अरे ऐकून तर घ्या मग बोला. सुदर्शन असं दे बरं ती फाईल. तर निर्णय क्रमांक 1
आपण जमिनीच्या मोबदल्यात जितका भाव मागत आहात तो देण्यास सरकार तयार आहे. ज्या दिवशी खरेदी खत होईल त्याच वेळी पैसा बँक खात्यात जमा केला जाईल. कोठावरील बँक खाती तात्काळ मोकळी करण्यात येतील. विनाकारण हरकती घेतलेली प्रकरणे तात्काळ सोडवण्यात येतील आणि निर्णय क्रमांक शेवटचा, ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले गेले आहेत ना त्यांना ताबडतोब मागे घेण्यात येईल. काय लावलं हे? बंद करा हे सगळं. भीक नकोय तुमची आम्हाला. फाशी झाली तरी चालेल, पण शेतकऱ्यांना असं लुटू देणार नाही. रश्मी दिदी, अहो अजून काय काय पाहिजे आम्हाला? अहो सगळं मिळतंय त्यात एक खोडा घालतोय. अहो ऐकलंय कधीच तुमचं? हे बघा, आम्ही अडथळे नाही घालत, पण हे लोक ना तुम्हाला पैशाचा आम्ही दाखवून तुमच्या जमीन लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. आवाज नव्हता ना, कशाला सांगताय की असते? आणि काय र हलकट मेल्यानो, तुम्ही बाहेर निघा. कशी कशी मुर्दीच गाडते बघा. अरे पैका मिळतोय तू स्वतःच्या बायकाली का ना, जमिनी काय इकताय? वड्यावर खाला तो पैका. आराम करा न. तुम्हाला इथं कोणी बोलवलंय? आणि त्या दिवशीचा मार अजून विसरला नाहीये. पण इथे का आलात? अरे चव्हाण, अरे तू आज हात लावून दाखव. त्या दिसलाय ना तुला कमी केला आणि आजच्या अंगाला मुदत पाडतो बघ. शटअप. काय रे, जास्त बाईगिरी करताय का? हे बघा तुमच्या भल्याचं सांगतोय. मागच्या केसेस काढून हव्या असतील ना तर शांत बसायचं. शांतच आहोत, पण तुम्ही जो करताय ना तो अन्याय आहे. शांत बसून नाही जमणार. यांचा डाव आताच मुडीत काढला पाहिजे, तरच तुमचं नीट होईल बघ. हे बघा, आता तुम्ही मला काही सांगू नका. आता खून करू का मी यांचा? अरे खून काय, वध कर वध. कोणाचा खून करणार आहे तू? आमचा? अहो चव्हाण, ऐकलं का? आपला खून करणार. मागचा माणूस बैठकी आणि हजारो वादे देऊन त्यांनी हजारो शेतकरी भूमीन केले, पण आता हे षडयंत्र थांबले पाहिजे. वैरश्मिताई, तुम्ही फक्त हो म्हणा. योगाचाच घात केला साहेबाच्या डोसक्यात. काय लावले रे? आणि तो कोयता काय आम्हाला मारायला आणलाय काय? हे बघा, तुम्ही जर इथून गेले नाही ना तर ही मीटिंग रद्द. अहो अरे दादा, अहो तुम्हाला आणखी हवंय तरी काय? अहो सगळं तर मार्गाला लागलं. तुमचं येत नव्हती कशासाठी? तुमच्या काही वेगळ्या पक्षात नाहीत ना. हे जाण्या डोक्यावर पडलाय का रे तू? न काय काय बोलतोय? अरे ज्या माणसाने तिसरा तुमच्यासाठी लढा दिला त्या पोलिसांचा तुरुंगवास भोगला आणि त्याच्याबद्दल तुम्ही असा विचार करता होय ना? अरे यासनी फक्त पैका दिसतो या, बाकी काय नाही. लाचार साल गप्प बसा. ही माझी मीटिंग आहे, तुमचा कुस्तीचा आकडा नाही. नॉनसेन्स. हो साहेब, मातीत वळवळणारे किडे किडे. अहो हे नाही सुधारणार. अहो 1000 बघण्याची अवकात नाही यांची. तर करोड रुपये कसा देता तुम्ही यांना? अरे दादा, अजून किती दिवस ऐकून घ्यायचं? अहो मी आता म्हणते तुम्ही वाद बाहेर. आज यांची मुडदीच गाडून घेतो. हे मोठ्या वाघ, अरे इथून निघून जायचं. आणि हे कातडा अंगावर वाटलेल्या कोल्या कुत्र्यांशी ना त्या बोलून मला बोलायचं नाही. आणि त्याला निघा इथून. तोंड सांभाळून बोल. शांत राहायचं, शांत राहायचं. कळतंय मला, चांगलंच कळतंय मला. आणि माझी मर्यादा मला कळायला लागली. आणि ज्या दिवशी मर्यादा सोडेल ना त्या दिवशी नावडा करून मारील त्या वेगळं असा बाबू घुसेल ना, उठता बसता बी येणार नाही खुर्चीतून. सुदर्शन, अरे बघत काय बसलाय? पोलिसांना फोन लाव, यांना धक्के मारून बाहेर काढ, नाहीतर पुन्हा अटकातील. आज जाण्याला आम्ही घाबरणारे नाही आहोत. शेतकऱ्यांनो, या राक्षसाच्या मोहजाळात अडकाल ना, बर्बाद भाग बर्बाद. बाकी तुमचं तुम्ही जाणार. अहो रश्मिताई, अहो या लोकांशी काय बडबड बोलत राहायचंय? माये, तू बोलतेस ना तेच खरं आहे. अर्णव
अर्णव दादा तुम्ही फक्त हो म्हणा एकेकाला घुसखोरच काढतो बघा. अरे समधी शेतकऱ्याच्या नावाला कलंक आहे ती. संसारची माय काय निघालं यासनी जगायचा काय नाही अधिकार नाही. हे रघु तोंड का बघतोस आता चाकाला मुसकून टाकतो. आणि हे खेळली की आम्हाला मारला नाही काय हा? साहेब वातावरण द्या सगळ्या गोळ्याच्या खोपडीत खाली करतो. अरे मोठेवार अरे ही का बांधूक आणि सांभाळून ठेव. आता आत्महत्या करायची वेळ आमच्यावर नाही तुमच्या समजानं राहणार. आता फक्त बघा आणि काय हो तोंडा काय पाहतात आमची तुमच्या मायला तुमच्या चला निघा. निघा की. रश्मी दीदी माफ करा आम्हाला चूक झाली आमची. माफ करा आम्हाला. शेतकऱ्यांना नाही शेतकऱ्यांना नाही. साहेब आणखी किती सहन करायचं. आता सुदर्शनाचे चोपडे तेही तुमच्या समोर. साहेब जर असंच चालू राहिलं ना उद्या सकाळ तुम्हालाही मारायला कमी नाही करणार. सुदर्शन गोबाडीत खाली म्हणून काय मेंदू जागेवरचा हल्ला की काय तुमचा. जय जवान जय किसान जय जवान जय किसान. भूत काका अहो भूत काका कुठं आहे ती. हा 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 काय छाक ओढणीवर गालावर मानलं तुम्हाला. होय होय अरे गंभीर झालं आणि जे झालं ना ते बरंच झालं. हे सगळं ना इंग्रजांच्या काळात घडायचं. कुणावरही बंदुकी टाकणार म्हणजे काय. साहेब आणखी किती सहन करायचं. आणि तुम्ही गप्प कसे बसले गुन्हे नव्हतं त्यांच्यावर. साहेब अहो त्यांनी केलेला गुन्हा ना काही साधा नाहीये आणि लवकर सुटूही शकणार नाही तो. आमच्या मागण्या पूर्ण करा. नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या पूर्ण करा. नाहीतर खुर्च्या खाली करा. अर्णव, तो मोठेवार काय आता शांत बसणार नाही. तो आता चौथ्या कुत्र्यासारखा पिसाळला असेल. तो आपल्यावर कदाचित आपल्या सर्वांवर गुन्हे दाखल करणार. रश्मी दीदी अहो म्या नाही घाबरत आपल्या 100 गुन्ह्यांना. वय वय माझ्यावर तर करून झाला. आपल्या 100 गुन्हे असली मी अनेक गाबरे. विसरलो नाही मी आणि कोणाला सोडणारही नाही. कूटनीतीचा वापर योग्य वेळी कसा करायचा ना हे मला सांगायची गरज नाही. अरे या सरकारचं करायचं काय. अरे या सरकारचं करायचं काय. या सर्वांना सांग सावध राहा. माझा जीव घेतलाय ना सावध यांच्यापैकी कोणाचा बी जीव घेतील. जरा सावध राहा बघा. त्या अर्णवच्या जवळचे सर्वात विश्वासू शेतकरी कोण आहेत रे त्यांचा पहिला तपशील काढ. आधी त्यांना झुकवलं पाहिजे. साहेब तो रघु आणि माधू उजवा आणि डावा हात आहे. आधी त्यांना विकत घ्या. मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. अर्णव दादा अहो जीव गेला ना तरी बी चालेल. म्या आणि माझू शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत आहे. अरे पण बाकी शेतकऱ्यांचं काय. अहो आपल्या जिल्ह्यात तरी सरकारला जागा मिळून द्यायची नाही. करोडो रुपये अंगावर फेकलं तरी ते चालू पण हात सुधीक लावायचं नाही. यो सबूत आहे आपला. वय वय साहेब आत्ता ऑर्डर द्या. चौकाला उचलतो. 3 महिने तरी जामीन सुटणार नाही अशा केसेस टाकायला लावतो. जवान सुदर्शन एक काम करा. अरे या सरकारचं करायचं काय. अरे या सरकारचं करायचं काय. अरे या सरकारचं करायचं काय. अरे मुर्दाबाद मुर्दाबाद.
काल सरकारने शेतकऱ्यांवर अत्याचार केला ते आठवलं ना तरी बी भ्या वाटतं. या अत्याचारी सरकारने आपल्यावर जो अन्याय केलाय त्या अन्यायाचाही आता कंठदार होणार आहे. सगळे प्रकल्प आपल्यावरच का हा प्रश्न आता पाळण्यातील पोरांनाही पडावा अशी क्रांतिकारी वातावरण निर्मिती आपण आपल्या ताकदीनुसार करायची. पण ताई, काल आपल्या आंदोलक शेतकऱ्यांवर सरकारने लय लाठी हल्ला केला. कित्येक जण तर गंभीर घायल बी झाले आणि 4-5 जण तर मरणाच्या विचारात आहेत. पण ताई, या अशा आंदोलनातून आपल्याला नक्की न्याय मिळेल ना? की पोलिसांच्या लाट्या खाऊन खाऊन पण मराठी वेळ झाली ना, ते जागा बी जाईल आणि जीव बी. तसं नाही प्रभू, इतक्यातच हिंमत हारून कसं चालेल? आंदोलने फुटली की या सगळ्या गोष्टींना सामोरे जायची तयारी ठेवावीच लागते. कसली तयारी केली? आपण दुसरा काहीतरी मार्ग काढू की काहीतरी तोटा असेल की यावं. आंदोलनाशिवाय काही पर्याय नाही माझं. नाहीतर त्या तुका पाटल्यासारखं आत्मबलिदान द्यायची तयारी करा. आत्मबलिदान? आत्मबलिदान? अहो, देश स्वातंत्र्य झाल्यापासून बलिदान देत आलो की आपण. काय झालं? आधी देश स्वातंत्र्य करण्यापायी क्रांतिकारकांनी बलिदान दिलंय आणि आता मायभूमीच्या रक्षणासाठी तुका पाटलासारखं शेतकरी आपलं बलिदान देतात. आता त्यांच्या आता आमच्या काय फरक? तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण म्हणून मैदान सोडून पळून जायचं का? छत्रपतींचे मावळे ना आपण. नकारात्मक विचार सोडा आता आणि लढाईला सज्ज व्हा, नाहीतर सगळे बेघर व्हाल. पैसा किती दिवस टिकेल ते माहिती आहे ना? एकदा का शेतकरी भूमिहीन झाला की साधं कुत्रही नाही विचारणार त्याला. बरं चला, उपोषणाची तयारी करायची. महादू, अर्णव मंत्रालयात गेलाय तो रात्री उशिरा येईल. आपणच फलक वगैरे तयार करून ते जाऊ दे. मला आधी सांग, रघु आणि महादू कुठे आहेत? खावं ते परवापासून गेल्यात दोघं बी कुठं. काम आहे असं म्हटलं होतं, अजून पत्ताच नाही बघा त्यांचा. पत्ता नाही म्हणजे? इथे उपोषणाची तयारी करायला दिसले आणि या दोघांचा पत्ता नाही म्हणताय? अहो ताई, पण असं आमच्यावर चिडून काय होईल सांगा? आम्हाला बी आमच्या नवऱ्यांची काळजी आहेच की. अहो परवापासून गेल्यात कुठं? साधा निरोप नाही का खबर बातमी नाही. आता तर लेकरं बी विचारतात, आई बा कुठं गेला आणि कधी येणार हाय? आता तुम्हीच सांगा, मी काय उत्तर देऊ की असली? काय मला तर वाटतं मोठे वाढणं आमचं काय बरं वाईट तर केलं नसेल ना? अगं काही काय बोलतेस? असं काही झालं नसेल. इतकी काय हिंमत त्यांची? रघु आणि महादू म्हणजे वाघ आहेत, वाघ. त्यांना हात लावायची हिंमत कोण करेल? असं नाही काय, पण असं न सांगता कधी बी कुठं जात नाही. आणि त्यातल्या त्यात सुदर्शनची माणसं आली होती बघा परवा. का? काय बोलले? काय नाही, अशीच देखरेख ठेवाय. मी बी अशीच पाण्याला जात होते
डोळ्यासमोर दिसतात हांडा ठेवला कोयता काढला तसं पळालं बघा. रश्मिताई, एक विचार अगं या असं समजा किती दिवस चालणार? आम्ही चालत नाही गेलो पण लोकशाही काय असते हे समजून घ्यायची लई इच्छा आहे ग. असं सरकारला वाटेल तवा जमिनी हिसकावून घ्यायच्या. हे कोणत्या लोकशाहीत बसत ग? घरात घुसा शेतकऱ्यांना मारी गाडीत टाकून द्या आणि बायका पोरं मध्ये आली तर त्यांना बी लाथमुकीने मार. अशी असते वय लोकशाही. साहेबाला वाटल तवा आणि वाटल त्याच्यावर कोणता बी गुन्हा दाखल करा. हे कोणत्या लोकशाहीत बसत ग? घोषणाला बसलं की उचला आणि डामा करून ग. आंदोलनाच्या 2 आरोळ्या ठोकल्या की 4 लाथा बसतात ग डोसक्यात. लोकशाही काय असते ती माहीतच नाही ग. पण अशी असते बाई लोकशाही. अगं किती रडशील. अगं जरा शांत बस, जरा शांत बस आणि मला सांग अगं तुला काय करायचं एवढं मोठं मोठं शब्द सांग. हा सांग ना. लेकरं वाट पाहते, बाप घरी आलं नाही. 3 दिवसापासून गेलाय कुठं ते बी माहित नाही. कामावर गेलाय का कोणी डांबून ठेवलं ते बी माहित नाही. नाहीतर कटल फाशीला खपलं असते. नाहीतर खपवलं असते त्या मोठ्यावरच्या माणसाने. अगं सुरे, काही काय बोलतेस? अगं असं काही झालं नसेल. दोघे शांत व्हा बरं, शांत व्हा. आणि रघु आणि महादूला काही झालं ना नाही सोडत त्या मोठेवाडला. अगं तुम्ही शांत व्हा ना. जा बरं, तुम्ही तुमच्या कामाला जा. येतो आम्ही. अरे तुला कळलं ना मी इतकं दिवस काय यांचा तो वडापोळ्या सांगत होतो ते. हो ना, ही काय पद्धत आहे? अहो उपोषणाला परवानगी नाही म्हणजे काय? आणि लोकशाहीने दिलेले अधिकारही जो म्हणत नाही. अर्णव, काय झालं? इतका का चिडलायस? उपोषणाला परवानगी नाही म्हणतायत आणि जिल्हाधिकाऱ्याने जमावबंदीचे आदेश दिले असंही म्हणत होते. इतकी कसली आणीबाणी घोषित झाली? मला काही इलेक्शन सामान्य वाटत नाहीत बघ. आपलं आंदोलन दडपलं जाते. तुझ्या
तुझ्याकडून माझ्यासारख्या हजारो शेतकऱ्यांच्या लय मोठ्या अपेक्षा आहेत र. आम्ही तर मरून गेलो रे, पण आमच्या पुढच्या पिढीचे भविष्य फक्त तुझ्या हातात आहे. हो रश्मी, रघु आणि माधू कुठे? आणि हे बघ, काही होऊ द्या, पण आपण आंदोलन करणारच. अरे त्यांचा पत्ताच नाही. दोघांच्याही घरी जाऊन आले. दोघेही 2 दिवसापासून गायब आहेत. असं कसं? आपण त्यांच्या भरोशावर एवढं सगळं करतोय, आणि मग शेतकरी कसे जमणार? असे कसे काय होतील ते? हारलं, मला काहीतरी वेगळी शंका येते. माझ्यासारखं या दोघांना इथे नेलं नसेल. नाही, त्या मोठेवरची एवढी हिंमत होणार नाही. अर्णव, काय म्हणताय तुका काका? अगं, काही नाही ग. तो मोठेवर कसा काय करू शकतो त्यांना? हो अर्णव, शक्यता नाकारता येत नाही. दोघेही 2 दिवसापासून गायब आहेत. त्यात त्यांचा काही संपर्कही नाही. दुकान बंद करतात तुझा. ओ साहेब, कसलं दुकान? ही जागा कोणाच्या बापाची नाहीये. आजपर्यंत इथे हजारो आंदोलने झाली. तुम्ही आम्हाला इथून असंच हकलू शकत नाही. तुझे पंख ना जरा जास्तच फटफडायला लागले, छाटावेच लागतील आता. अर्णव, अरे बघत का बसलाय? पुस्तक फोड घ्या मेलाचा. येऊन या. थांबा, आता तुमची गरज लागणार नाही. काय बोलतोय रे? परत तसलं काही केलंस ना तर फासावरच लटकवेल तुला. तुमच्या बापाचं राज्य वाटलं का फासावर लटकवायला? तुम्हाला काय करायचं ना ते करा, पण आम्ही इथून हलणार नाही. आणि हो, यावेळेस तुम्ही आम्हाला हात तर लावून दाखवा. नाही ही गर्दी उतरवली ना, नाव लावणार नाही. उचला उचला, महत्वाचा असेल फोन. हॅलो, काय? अरे असं कसं झालं? ठीक आहे. हो इन्स्पेक्टर, हा, या तुम्ही. आम्ही हे आंदोलन मागे घेत आहोत. ओ सो सॅड. फारच वाईट झालं. हे तर होणारच होतं. रश्मीताई, तुम्ही माझी वर्दी उतरवणार होता, पण तुमचे पंख छाटले. करा करा, आंदोलने करा. अर्णव, काय झालं? कोणाचा फोन होता? कोणाचं नाही, आपल्याच गैरहजेरीत गेल्या संपूर्ण तालुक्याची 80% खत खरेदी पूर्ण झाली, आणि हे आंदोलन सुरू होण्याआधीच संपले. म्हणजे रघु आणि माधूने विरोध केला, यांनीच तर गायब केलं नसेल त्यांना. त्या मोठेवारच्या आगीचं जाऊन जा विचार त्याला. पोरांना कुठे ठेवलंय ना, त्याचा शोध घ्यावा लागेल बघ. हो रश्मी, चल चल आपण त्या मोठ्यावरला जा विचार. हो चल. काही होऊ द्या, पण आपण त्या मोठ्यावरला जा विचार. आणि रघु, अरे रघु महादू, तुम्ही इथे? किती वेळासारखं शोधतोय मी तुम्हाला. आणि काय रे, हे सोनं कपडे नक्की काय प्रकार आहे हा? काय काय? अरे रघु, आपल्याला काम आहे ती निघावं लागेल आपल्याला. ए, कुठे जाता? अगं रश्मी, कुठे जाता? अगं सोड त्यांना आणि शांत हो बरं. अरे गेले 2 दिवस मूर्खासारखं शोधतोय तुम्हाला, आणि तुम्ही तर आमच्या सोबतच गद्दारी केली. सरडे कुठचे? आहोत ना.
आम्ही सरडच आहोत. आमच्या अख्ख्या हयाती गेल्या, पिढ्या बरबाद झाल्या. अहो तवा कुठं होता तुम्ही? आमचा एक एक शेतकरी मोठा जमीनदार होता आणि आज आम्ही एक या सरकारनं आमच्या जमिनी वेगवेगळ्या प्रकल्पात आणल्या. किती प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या दिल्या, आता किती प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन केलं सांगा ना ताई. रश्मीताई, अहो आमचा तुम्हाला विरोध नाही हो, आम्ही ते साथ देतच होतो. पण हे भूसंपादनाचं काळ ढग आमच्या आजोबा पंजोबाच्या टाचक्यावरही फिरत होत आणि आजही फिरत. अहो दादा, आज आहे ना, आज आम्ही आमच्या जमिनी वाचू बी, पण उद्या आमच्या पोरांना बी त्या वाचवते येतील एका शहरून. असं अचानक काय झालं तुम्हाला आणि कोणी माती भरकटवली तुमची? आता कुठं आमची माती ठिकाणावर आले. शहराची ताण बाबायची ना, बांधा धरणं किल्ली आमच्या चौतडावर. तुम्हाला गाड्या फिरवायच्या आहेत ना, मग पाडा घर बनवा रस्ता. अहो बाकी ते ठेवू नका. कितीतरी धरणं बांधणं आमच्या बघितली, समधी गावाच्या गाव उठवली आणि अजून मी तोच प्रकार सुरू आहे. अजून मी धरणं बांधायचेत ना, तरी बी आम्हाला पिण्यासाठी पाणी का मिळत नाही? काठावर पाण्यासाठी करावं लागतं. अहो आम्ही शेतकरी आहोत, शेतकरी. बापदादांपासून नुसत्या या रस्त्याच्या लढाईच लढत आलो आणि तेवढी अक्कल आहे आम्हाच नाही. अरे रस्तो होणार पण आधीच कवडी मला आमच्या रानमाळच्या जमिनी लावून विकत घ्यायच्या, येणे करायच्या आणि मग रस्त्याच्या नोटिसा पाठवून त्या भूसंपादनात पडून घ्यायच्या. प्रकार नावाजला चदार आहे आमच्या. अरे इतकी अक्कल होती तर का जमिनी विकल्या? हे सोनं, पैसे, बंगले, गाड्या किती दिवस पुरणार रे? किती दिवस? अरे फार फार तर 5 वर्ष माझा मारा, नंतर तुमच्या पोरांना काय खायला घाला. अहो ऐकलो दादा, अहो काय करावं काहीच कळत. जमिनी वाचवायच्या तर भूसंपादना डिस्काउंट देतात. 50 वर्षांपूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन झालं नाही तर आमचं काय? हे रस्ता, हे धरणं, महामार्ग आमच्याच माती कशा पाहिजे? आमच्याच माती कशा पाहिजे? 50 प्रकल्प एकाच तालुक्याला लागले. अजून किती दिवस करणार रक्षण? आणि इतकंच वाटतं ना, हे व्हाईट कॉलर आलं, आम्हाला काम धंदे देण्यात काम मागं पडलं. सांगा ना दादा, आपण काम मागं पडलं. सगळं कळतं रे आम्हाला, पण हे असं पैशाला बळी पडून सारखं निघेल का? आपण लढत होतो ना, की विश्वास नव्हता तुमचा. यांना इतकीच जाण होती तर का विकले गेले? काय झालं असतं? जमिनी गेल्या असत्या, छातीत गोळ्या घातल्या असत्या, तुरुंगात टाकलं असतं. अरे पण स्मशानात एक मान स्वाभिमानाने ताट राहिले असतील. अख्ख्या पिढ्यांना अभिमान वाटला असता. अभिमान. दादा, रश्मी दीदी, खरंच चुकलं आमचं.
आम्ही त्या पैशाला बळी पडलो आणि त्या मोठे मारणं आमची गाठीभर केली. होय दादा, नको यो सोना, नको यो पैका, नको नको या आयुष्याला. जमिनी गेल्या ना तर जाऊ दे, मिळालेला पैका गरीबा पाठवून चुका सुधारू. समजा संकटांना इतरा छातीनं सामोरं जाऊ. लय लय मोठा गुन्हा केलाय आम्ही. एक वर माफ करा दादा. होय दादा. अरे रघु माध, अरे रडू नका रे आणि शांत व्हा. हे बघा, तुम्हाला तुमची चूक कळाली आणि तुम्ही ती मान्य केली ते महत्वाचं. चला चला आता पुन्हा एकदा नव्याने नव्या संघर्षाची नवी पाने लिहायला आपण सुरुवात करू. अरे रघु, आम्ही केलं होतं ना बाप, हे का सोडून गेलं आम्हाला. अरे ज्यांच्या आधारावर आपण आंदोलन उभी करायची स्वप्न पाहिली त्याने असा फळ काढावा. अरे का केली आत्महत्या? आत्महत्या नाही, झालाय त्यांचा. काय कोण करेल यांचा खून? अरे कोण करणार खून? चला, मोठ्या वाच्या माणसा हीच बाजून मारलं यांना. आता हे असं इथं आली टाकलंय. कसं काय झालं? आणि हे समजा होणारच होत. आमच्यासारखा शेतकरी याच संघर्षाची टिंगी टाकण्यासाठी पेटून उठतोय ना. त्याला एकदा असं मारलं तरी जातंय, नाहीतर गायब तरी केलं जातंय. आमच्यासारख्या शेतकऱ्याच्या आत्म्याला या भ्रष्ट शासन व्यवस्थेत कधीच शांती नाही मिळणार. आमच्या पिढ्या बरबाद झाल्या ना. आम्ही फक्त पालखीचं भुई बनून राहिलोय. तुकडा तुकडा जमिनी या सरकारी प्रकल्पाही लागल्या. कधी रस्त, कधी धरणं, अरे कधी पाईपलाईन. एका बाजूनं ग्रीन झोनच्या नावानं औद्योगिकरणापासून दूर ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला बेरोजगार. अरे कसं जगायचं आम्ही? सांगा ना, कसं जगायचं? खरं आहे तुमचं. ही अशी आपल्याच लोकांची रोजच मुर्दे पाहायची सवय लागली ना. भावनाही दुःखाशी वैर करून सैर पडू लागल्या. निवडणुका आल्या की भडकवा तरुणांची माती. हो, या शेतकऱ्याला तर स्वतःची मतही नाही राहील. मी ज्यांना निवडून देतो तो आयुष्यभर आम्हाला चढत असतो. मला सांगा, आजपर्यंत
या व्हाईट कॉलरवाल्या नेत्यांनी काय केलं आपल्यासाठी? सांगा ना, काय केलं? एका बाजूला ग्रीन झोन लावून औद्योगिकरण बंद आणि दुसरीकडे सरकारी प्रकल्प लाटून आमच्या जमिनी हिसकावल्या. म्हणजे रोजगारही नाही, शेतीही नाही, आणि राहिला तर घरही नाही. आमच्या एका पोराला 50 किलोमीटर अंतरावर फक्त 100 रुपये कमवण्यासाठी जावं लागतं. रस्त्याच्या टोकावर गोड हाऊस वाढले. मग आमची गाव फक्त रस्ते आणि स्मार्ट सिटी साठीच का? सांगा ना, स्मार्ट सिटी साठीच का? त्यांना जर लाजा असत्या ना तर MIDC सोडा, वर रोजगाराचे साधने तरी उपलब्ध करून दिली असते. अरे कोणाकडून अपेक्षा करायच्या? काय बी नाही होणार बघ. अरे या आधी आमच्या पूर्वजांनी तुडवलं र. आता पुढं आमच्या पोरांचं मी रक्त पितले. हे व्हाईट कॉलर वालं बॅकवर होऊन पडू. आवाज जरी उठवला ना, हे असंच मारलं जाऊ. आम्हाला कवाना न्याय मिळेल हे आमचा असा आत्मा तुमचा व्हायचंय. काही होऊ द्या, पण आता माघार नाही म्हणजे नाही. आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू, पण माघार नाही. माझ्या घरात काही किंमतच नाही राहिली रे. चल, घेऊन जायची वेळ आली. या शहराची ताण बागवाया हा बैलाच्या धरणाखाली गाडला गेला. अशा आलिशान गाड्या फिरवाया या आमच्या छाताडाचा मार्ग केला. त्याच्या नादापायी या सरकारी दलाली आणि सरकारी बाबून या व्हाईट कॉलर वाल्याची साथ दिली. काळ्या मायला वाचवण्या निघालेल्या या जगाच्या पोशिंद्याची मात्र ही अशीच झाली. आज कष्टाच्या Yeah.